नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या मनातला स्ट्रीट फूड स्पेशल कॉम्बो। चटपटीत शेवपुरी, गार गार गोड तिखट दहीपुरी आणि मसालेदार खमंग असा रगडा पेटीस। बाहेरसारखी चव पण अगदी घरातले स्वच्छ आणि सोप्या पद्धतीने। मैत्रिणींनो, तुम्ही देखील मी बनवते त्या पद्धतीने बनवून बघा। तुम्ही बाहेरची शेवपुरी, दहीपुरी आणि रगडा पेटीस विसरूनच जाणार। या डिशची अस्सल चव गोड चटणी आणि तिखट चटणीवर अवलंबून असते, त्यामुळे एकदा त्या चटण्या परफेक्ट बनल्या की आपली डिश जबरदस्तच होणार याची गॅरंटी असते। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी बटाटे शिलून घेतलेत आणि त्यांना आता मी कुकरला लावत आहे। तोपर्यंत आपण गोड चटणीकडे वळूया। सर्वात आधी या ठिकाणी मी गूळ, चिंचेचं पाणी, खजूर, लाल तिखट, बडीशेप, जिरं, चाट मसाला घेतलाय, 1 चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घेतलाय। आता ह्या ठिकाणी आपण मिरं, जिरं आणि बडीशेप यांना भाजून घ्यायचं आहे। छान भाजले गेले की त्यांना आपण बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण पातेलीत तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम होईपर्यंत या ठिकाणी मिक्सरमध्ये मी भिजवलेली चिंच आणि खजूर घालून घेतलेले आहेत। आता यांना मी मिक्सीमध्ये पेस्ट करून घेईल त्यांची। आता या ठिकाणी तेल आपलं गरम झालेलं आहे। यात मी जाड बारीक धने कुटून घेतलेले आहेत ते घातलेत। त्यानंतर आपण जे चिंच आणि खजूरची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेतली आहे। ही मी गाळून घेतलेली आहे आणि मग यात मी घातलेली आहे। आता साधारणतः पाऊण ग्लास मी यात पाणी घातलेलं आहे। आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी यात पाव ग्लास पाणी वाढवलेलं आहे। यात आपण लाल तिखट घालून घ्यायचे आहे। गरम मसाला आणि धनापूड याचं मिश्रण मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे घेतलेलं आहे। आपण भाजून घेतलेल्याची पूड घातलेली आहे, चाट मसाला घातलेला आहे आणि या ठिकाणी मी 150 ग्राम गूळ घातलेला आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता या ठिकाणी मी जी चिंच आणि खजूर ज्या प्लेटमध्ये काढलं होतं मी ती प्लेटमध्ये पाणी घालून ते पाणी यात घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्या चटणीला छान उकड येऊ द्यायचे आहे। आपल्या चटणीला छान उकड आलेली आहे। आता या ठिकाणी मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि यात मी याला विरघळवण्यापुरतीच पाणी घालत आहे। आता या कॉर्नफ्लोअरला आपण आपल्या चटणीत घालणार आहोत। कॉर्नफ्लोअर हे चटणीला छान थिकनेस आणण्यासाठी मदत करेल आणि चटणी अगदी छान आपली तयार होईल। आता आपण तिखट पाण्याकडे वळूया। सर्वात आधी या ठिकाणी मी मिरच्या घेतल्या आहेत, त्यात पुदिना आणि कोथिंबीर घालून घेतली आहे आणि थोडं पाणी घालून घेतलंय। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। बघू शकता या प्रकारे आपण पेस्ट करून घेतली आणि यात मी साधारणतः अर्धा लिंबू पिळलेला आहे। लिंबू ही पुदिन्याच्या चटणीची टेस्ट एनहान्स करायला मदत करतो आणि पुदिन्याच्या चटणीची टेस्ट आणखीन वाढते। यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी सेंधा मीठ आणि काळं मीठ हे दोन्ही मिठांचा वापर करते आणि
या ठिकाणी आपली बघा पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. यात आपण पाणीपुरी मसाला घालायचा आहे आणि जलजिरा घालायचा आहे. तुम्ही बघू शकतात एका ठिकाणी मी घट्ट चटणी तयार केलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मी त्याच चटणीमध्ये पाणी घालून पाणीपुरीसाठी पाणी बनवलेलं आहे. मी या ठिकाणी दही घेत आहे आणि तुम्ही बघू शकता दही किती छान क्रीमी आणि घट्ट आहे. जेवढी दही क्रीमी असेल तेवढी आपल्या दहीपुरीला टेस्ट आणखीन छान येते. या ठिकाणी आपण त्यात थोडी साखर घालणार आहोत. तुम्हाला जर दही आंबट गोड ठेवायची असेल तुम्ही आंबट गोड ठेवा. त्यामुळे जास्त साखर घालायची नाही. आंबट गोडपणा छान वाटतो दहीपुरी खाताना. आता या ठिकाणी जे आपण बटाटे उकडवून घेतलेले त्यांना आपण इथे क्रश करून घ्यायचं आहे. त्याची आपण भाजी नाही बनवणार. क्रश केलेले बटाटे यूज करणार आहोत. आपण शेवपुरीसाठी चपट्या पुऱ्या वापरणार आहोत. त्यावरती आपण या प्रकारे आपले क्रश केलेले बटाटे घालणार आहोत. त्यावरती चिरून घेतलेले टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर मी एंडिंगला घालेल. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी तिखट चटणी घालणार आहोत, गोड चटणी घालणार आहोत. 1-1 टेबलस्पून घालायचे सगळं, जेणेकरून टेस्ट मेंटेन राहील. काही कमी काही जास्त नाही होणार. आणि आता यावरती कोथिंबीर आणि शेव गार्निश करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, मी गॅरंटी देते अशा प्रकारची शेवपुरी तुम्ही फक्त आणि फक्त मार्केटमध्ये आजपर्यंत खाल्ली असेल. पण जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर ही बनवून बघितली तर नक्कीच ही मार्केटवाल्या शेवपुरीची टेस्ट आपल्याला देणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण दहीपुरी तयार करणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी गोलपुऱ्या घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण क्रश केलेले बटाटे फिल करून घेणार आहोत. सगळ्यांमध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये बटाटे घालायचे आहेत. अशा प्रकारे मी फर्स्ट हाफ भरला. आता सेकंड हाफ मला ज्या ज्या पुरींमध्ये कमी वाटलं मी त्या पुरींमध्ये अजून एक्स्ट्रा बटाटे टाकून घेतले. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत पुरींमध्ये. मी या ठिकाणी क्रश केलेल्या बटाट्यांमध्ये आणि आपल्या कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरमध्ये मीठ घातलेलं नाही आहे. तरीही ते अगदी छान टेस्ट देणार आहे. तुम्ही जरूर ट्राय करून बघा अशा प्रकारे दहीपुरी. तुम्हाला नक्की आवडेल. या ठिकाणी आता आपण तिखट चटणी घालणार आहोत. आणि आता मी यावर दही घालून घेत आहे. दहीमध्ये छान साखर मेल्ट झालेली पाहिजे. मग आपली ही जी दहीपुरी आहे ती एकदम भन्नाट असा टेस्ट देणार आहे आपल्याला. त्यावरती आपण गोड चटणी घालून घेणार आहोत.
आता यावरती आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि फायनल टचसाठी या ठिकाणी मी शेव घालून घेत आहे. मैत्रिणींनो, आम्ही कधीच बाहेर पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी किंवा रगडा पॅटीस खायला कधीही बाहेर गेलेलो नाही आहे. आम्ही आजपर्यंत पाणीपुरीचे प्रकार घरातच बनवलेले आहेत, जे अगदी बाहेरच्या पाणीपुरीसारखी टेस्ट देतात. यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे गोड पाणी आणि तिखट पाणी किंवा गोड चटणी आणि तिखट चटणी. जर तुमच्या गोड चटणी आणि तिखट चटणी परफेक्ट बनल्या असतील तर तुमची जी पाणीपुरी आहे, दहीपुरी आहे, शेवपुरी आहे किंवा रगडा पॅटीस आहे ते अगदी परफेक्ट बनणार आहे. तर या ठिकाणी आता आपण रगडा पॅटीस बनवणार आहोत. त्यासाठी मी पुऱ्या घेतलेल्या आहेत, गोल पुऱ्या, आणि त्यांना क्रश करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी ज्या आपल्या चपट्या पुऱ्या असतात त्यांनासुद्धा क्रश करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी क्रश केलेले बटाटे घातलेले आहेत. त्यासोबत आपण जी पाणीपुरीसाठी भाजी बनवतो ती घातलेली आहे. मी पाणीपुरीच्या व्हिडिओची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तिथे जाऊन तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी मिळणार आहे, त्यामुळे तो देखील व्हिडिओ जरूर बघा. या ठिकाणी आपण तिखट चटणी घालून घेतलेली आहे. या ठिकाणी मी दही घालत आहे. रगडा पॅटीसमध्ये दही कंपल्सरी नाही आहे. या ठिकाणी मला दही आवडते रगडा पॅटीसमध्ये आणि ती छान फ्लेवर देते, म्हणून मी या ठिकाणी घातलेली आहे. त्यासोबत या ठिकाणी गोड चटणी घालून घेतलेली आहे. वरतून कांदा आपण घालून घेणार आहोत. त्यासोबत टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. सर्व झाल्यावरती शेव मात्र घालायला विसरायचे नाही. यात तुम्ही ॲडिशन म्हणून डाळिंब आणि शेंगदाणे सुद्धा घालू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा डिशचा आस्वाद